नमस्कार मंडळी, हसतरा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला पाहूया मजेशीर जोक. नवरा, आज जेवायला काय बनवतेस? बायको, आमरस, चपाती, वरण, शेवग्याची आमटी, वांग्याचं भरीत, आळूच्या वड्या, मेथीची भाजी, कांदा भजी, कोशिंबिरी, खोबऱ्याची चटणी आणि मसाला ताक. नवरा, चटणी भाकर वाढ, पण असं मोदी सारखं गंडू नकोस. काल रात्री डासापासून सुटका मिळण्यासाठी मी खिडकी उघडली. डासांना आत येऊन दिले. मग मी खिडकी बंद केली आणि मी बाहेर जाऊन झोपलो. याला म्हणतात दुश्मनाला कन्फ्यूज करणं. नवरा बायकोचं प्रचंड भांडण झालं. हमरी तुमरी झाली. बायको प्रत्येक वाक्याला प्रत्युत्तर देऊ लागली. ते ऐकून नवरा संतापला. नवरा, अगं जा ग. बायको, तुम्ही मला कधी सोने, हिरे किंवा मोती का नाही देत हो? नवरा, तिला जमिनीवरची माती उचलून देतो. बायको रागात, हे काय? नवरा, मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती. नवरा गेले 3 दिवस पासून उपाशी आहे. जेव्हा तुम्ही रडत असावं तेव्हा कुणी नाही बघत. जेव्हा तुम्ही चिंतित असावं तेव्हा कुणी नाही बघत. जेव्हा तुम्ही मुसीबतमध्ये असावं तेव्हा पण कुणी नाही बघत. पण एक दिवस कोणाची पोरगी सोबत फिरायला निघाली तर ज्याला अख्खाचा अख्खा मोहल्ला बघून घेत. बायको, मला एक गोष्ट सांगावं. माणसाच्या मेल्यावर स्वर्गामध्ये अप्सरा मिळते, तर बाईच्या मेल्यावर काय मिळते? नवरा, बंदर मिळते, बंदर. बायको, हे तर फार अन्याय आहे. तुम्हाला तर इथे पण अप्सरा, तिथे पण अप्सरा, आणि आम्हाला इथे पण बंदर आणि तिथे पण बंदर. बायको, अरे तहान लागली आहे, कमीत कमी पाणी तरी आणून द्या ओ. कंजूस नवरा, तू सांगत असेल तर समोसा आणि गुलाबजामुन घेऊन येऊ का? बायको, अरे तुम्ही तर किती चांगली आहे. हे ऐकून तर माझ्या तोंडाला पाणी येऊन गेलं. कंजूस नवरा, बस तर मग आता हेच पाणीनं तुझं तहान दूर कर. एकदा नवरा बायकोचं जोरदार भांडण झालं. अगदी टोकाला गेले. बायको नवऱ्यावर प्रचंड संतापली, आदळआपट केली. बायको, आता हद्द झाली, माझी सहनशक्ती संपली. नवरा, मग आता काय करणार आहेस तू? बायको, मी आता माझ्या आईच्या घरी जातेस, पुन्हा कधीच येणार नाही मी. नवरा, बिनधास्त जा, फक्त जाता जाता एक खुशखबरी ऐकून जा. बायको, काय? एकदा एका बायकोने आपल्या नवऱ्याला विचारले. बायको, का हो, जर मी तुम्हाला 2-4 दिवस दिसले नाही तर तुम्हाला कसे वाटेल? नवरा मनातल्या मनात जाम खुश झाला आणि पटकन बोलला. नवरा, मला तर खूप बरं वाटेल आणि मी लय खुश होईल. मग काय? बायको, सोमवारी नवरा, जर मी नेता झालो तर अख्ख्या शहराचं बदलून टाकीन. जर मुख्यमंत्री झालो ना तर पूर्ण राज्याला बदलून टाकीन. आणि जर मी पंतप्रधान झालो ना तर अख्ख्या देशाला बदलून टाकीन. बायको, कवापासून बडबड लावली हो दारू ढोसून? हे बदलीन, ते बदलीन. लुंगी समजून माझी साडी नेसून फिरू लागले, पहिले ते बदला. नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचं नाही. बायको, जेवलात का? नवरा तिची नकल करत, जेवलात का? बायको, माझी नकल करू नकोस. नवरा, माझी नकल करू नकोस. बायको, चला शॉपिंगला जाऊया. नवरा, जेवलो मी. नवरा, आपल्या लग्न व्हायच्या आधी तुझं काही अफेअर वगैरे होतं का? आपल्या रोहनला त्याबद्दल तू काही सांगितलंयस का? बायको, असं काही नव्हतं. आज अचानक असं का विचारत आहात? ते पण लग्नाला इतकं वर्ष झाल्यावर. नवरा, मग हा बबन कोण आहे? बायको, कोण बबन? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? स्पष्ट बोला, असे अडेवेडे घेऊन नका बोलू प्लीज. नवरा, परवा आपला रोहनला बाईक गिफ्ट केली ना, त्यावर त्याने बबनचा आशीर्वाद लिहिले इंग्लिशमध्ये. बायको, अरे मूर्ख माणसा, ते आईबाबांचा आशीर्वाद. आईबाबांचा आशीर्वाद असं लिहिलंय ते. दिवस नवरा घरात लाईटीचे काम करीत असतो तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले. बायको, काय आहे? नवरा, ह्या 2 वायरांपैकी एक वायर जरा धर. बायको, धरली. नवरा, काही जाणवलं का? बायको, नाही. नवरा, अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे तर. पत्नीला त्रासून पती घराबाहेर पडताच. पत्नी, कुठे जात आहात? पती, मरायला चाललोय, सुसाईड करेन. पत्नी, कुठेही जा पण स्वेटर घालून जा, बाहेर खूप थंडी आहे, आजारी पडल्यावर तुमची खैर नाही.
बायको: माझी जुने कपडे डोनेट करू का? नवरा: फेकून दे, काय डोनेट करायचे? बायको: नाही हो, दुनियामध्ये गरीब उपाशी बायका आहे, बिचारी कोणी पण नेसून घेईन. नवरा: तुझं मापाचे कपडे जिला येऊन जाईल ती उपाशी थोडी नसेल. बायको लाटण घेऊन मारायला मागे पडली. आता नवरा घरातून फरार आहे. पत्नी: अहो ऐकलं का, लग्नाआधी तर तुम्ही मला खूप भारी भारी गिफ्ट द्यायचे, मग आता का नाही देत? पती: अगं वेडी, तू कधी पाहिले का की मासे पकडल्यानंतर कोळी माशाला चारा टाकतो, त्यानंतर पतीला 2 दिवस स्वतःच्या हाताने स्वयंपाक करावा लागला. पत्नी: अहो उठा ना, सकाळ झाली, मी तुमच्यासाठी चहा बनवलाय. पती झोपेतून: अर्धा कप दे ग. पत्नी: का, पूर्ण का नको? पती: अगं कालच डॉक्टर म्हणालेत की साखर आरती करा. पती: अगं हे गुगल सुद्धा ना अगदी तुझ्यासारखंच आहे. पत्नी लाजत: ते कसं काय हो, मी इतकी हुशार आहे का? पती: तसं नाही ग, मी एखादा शब्द बोलायच्या आधीच ते स्वतःचं डोकं लावून माझं वाक्य पूर्ण करते आणि वरून मलाच सांगते की तुम्हाला हेच म्हणायचं होतं का? मित्र: काय रे, लग्नाला 10 वर्ष झाली तरी तुमचं भांडण कसं होत नाही? दुसरा मित्र: खूप सोपं आहे, आम्ही कामाची विभागणी केली, छोटे निर्णय ती घेते आणि मोठे निर्णय मी घेतो. मित्र: उदाहरण दे ना. दुसरा मित्र: म्हणजे बघ, कोणती गाडी घ्यायची, घर कुठे घ्यायचं, मुलांचं ॲडमिशन कुठं करायचं, हे छोटे निर्णय ती घेते. मित्र: मग तू कोणते मोठे निर्णय घेतोस? दुसरा मित्र: रशिया युक्रेनचं युद्ध कधी थांबणार, अमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार, एलियन्स पृथ्वीवरती कधी येणार, असले मोठे निर्णय मी घेतो. पत्नी: अहो लग्नाआधी तर तुम्ही माझ्यासाठी काय काय करायचे, वाघ मारून आणायची भाषा करायचे आणि आता साधं भाजी आणायला सांगितली तरी वैतागता. पती: अगं साधेपणाने विचार कर, वाघ एकदाच मारायचा असतो पण भाजी रोज आणायची असते. पत्नी रोमॅन्टिक मूडमध्ये: अहो आज आपण बाहेर जेवायला जाऊया का, कॅन्डल लाईट डिनर करूया. पती: नको ग, उगाच खूप खर्च होईल. पत्नी: अहो मग आपण घरीच मेणबत्त्या लावून जेवूया ना. पती: काही गरज नाही, उद्या बिल भरलं नाही की महावितरणवाले स्वतःहून कॅन्डल लाईट डिनरची सोय करतील. पती मित्राला: अरे आज मी खूप खुश आहे, माझ्या बायकोने आज मौनव्रत धरले. मित्र: वा, मग तर आज घरात शांती असेल. पती: कसली शांतता, ती आता लिहून लिहून ऑर्डर देते आणि ती वाचताना मला जास्त त्रास होते. असंच हसायचं असेल तर मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा, असंच भरभरून लोकांमध्ये शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.
पत्नी रोमॅन्टिक मूडमध्ये, अहो आज आपण बाहेर जेवायला जाऊया का? कॅन्डल लाईट डिनर करूया. पती, नको ग उगाच. मग आपण घरीच मेणबत्त्या लावून जेवूया ना. पती, काही गरज नाही. उद्या बिल भरलं नाही की महावितरणवाले स्वतःहून कॅन्डल डिनरची सोय करतील.